सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अमेरिकन अंतराळवीर जून महिन्यात पृथ्वीवरनं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले. त्यांचा मुक्काम 8 दिवसांचा असणार होता, पण आता तो जवळपास 8 महिन्यांपर्यंत लांबेल असं चित्र आहे. याला कारण ते ज्या बोईंग स्टारलायनर यानाने गेले होते ते परतीच्या प्रवासासाठी सुरक्षित नाही असं निष्पन्न झालं. आता ते फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतराळातच राहणार आहेत. पृथ्वीपासून 400 किलोमीटरवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात, झोपतात कसे, व्यायाम काय करतात, कपडे धुतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. अंतराळात राहण्याचा अनुभव कसा असतो हे 3 माजी अंतराळवीरांकडनं बीबीसीने जाणून घेतलं. तिथे असताना हे अंतराळवीर काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोलने ठरवलेलं असतं. या अंतराळ स्थानकात ऑक्सिजन खेळवलेला असतो, त्यामुळे इथे सतत ऑक्सिजन मास्क घालून बसावं लागत नाही. अंतराळवीर रोज लवकर उठतात, म्हणजे सकाळी साधारण 6:30च्या सुमारास. फोन बूथच्या आकाराच्या त्यांच्या झोपण्याच्या मॉड्यूलचं नाव आहे हार्मनी. इथल्या पॉड्समध्ये स्लीपिंग बॅग असतात. झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप पण आहेत. त्यांच्याद्वारे हे अंतराळवीर आपल्या घरच्यांबरोबर संपर्कात राहू शकतात. शिवाय पुस्तकं, फोटो यासारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा जागा असते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रातर्विधींचं काय? ISS मधल्या बाथरूम्स या सक्शन सिस्टीमवर काम करतात. एरवी इथे घाम आणि मूत्र यांचं रिसायकलिंग करून त्यांचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर केलं जातं. पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र हे वेगळ्याने साठवून ठेवलं जातं. मग अंतराळवीर कामाला लागतात. अंतराळ स्थानकात त्यांचा सगळ्यात जास्त वेळ वेगवेगळे प्रयोग करण्यात किंवा डागडुजी म्हणजे मेंटेनन्सच्या कामात जातो. कारण हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किती मोठे आहे माहिती आहे? लंडनमधल्या बकिंगहम पॅलेसच्या आकाराचं किंवा 3 फुटबॉल मैदानाने एवढं. वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 6 प्रयोगशाळा आहेत. इथे राहण्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे मोजण्यासाठी हे अंतराळवीर हेल्मेट किंवा मेंदू आणि रक्त मॉनिटर करणारं यंत्र वापरतात. अंतराळ स्थानकात गेलेल्या प्रत्येकाला स्पेसवॉक करायला मिळेलच असंही नाही. आणि स्पेसवॉकसाठी जेव्हा अंतराळवीर बाहेर पडतात तेव्हा एक गोष्ट स्थानकात शिरते, ती म्हणजे अंतराळातला वास, ज्याला स्पेस स्मेल असं म्हणतात. पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास येतात, म्हणजे धुतलेल्या कपड्यांना येणारा सुगंध किंवा मोकळ्या हवेचा गंध. पण अंतराळात एकच वास असतो ज्याची आम्हाला पटकन सवय होते. स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेस सूट, सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरणोत्सर्गाचा परिणाम होतो. रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर फ्री रॅडिकल्स म्हणजे अस्थिर रेणू तयार होतात. अंतराळ स्थानकातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात हे अस्थिर रेणू आल्यानंतर त्यामुळे एक मेटॅलिक वास निर्माण होतो, असं पहिल्या ब्रिटिश अंतराळवीर हेलन शर्मन यांचं म्हणणं आहे. त्या 1991 साली मीर या सोव्हिएत अंतराळ स्थानकात 8 दिवस राहिल्या होत्या.